इंट्रा ऑपरेटिव्ह ब्रॉन्कोस्पाझम. ब्रॉन्कस स्पाझममध्ये जाईल. तर वेगवेगळे कॉजेस आहेत. ऑलरेडी त्याला डिसीज असेल किंवा त्याला कोणी इरिटेट केलं किंवा मग ड्रग दिलं, ड्रगमुळे काही झालं. ऑलरेडी डिसीज असेल तर त्यात स्पेसिफिकली ॲलर्जिक आहेत, ऑलरेडी त्याला प्रीसेन्सिटाईज असेल, मग त्याला मॅनिप्युलेशन किंवा म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढली किंवा मग काहीतरी पुन्हा स्टिम्युलस भेटला आणि मग अदर रिॲक्शन्स. तर होतं काय, स्पाझम झाला की एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन होईल. ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे एक्सपायरेटरी फ्लो कमी होईल, इन्स्पायरेटरी पण कमी होईल. दोन्ही साईडने वर्क ऑफ ब्रिदिंग वाढेल. स्पाझम मस्क्युलर स्मूथ मसलची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. O2 कन्झम्पशन वाढेल, CO2 प्रोडक्शन वाढेल. त्याच हिशोबाने बिकॉज ऑब्स्ट्रक्शन आहे, O2ची एंट्री कमी होईल, CO2चं एक्झिट कमी होईल. त्याच्यामुळे O2 हायपॉक्सिमिया होईल, हायपरकार्बिया होईल. मायोकार्डियमवर त्याचा इफेक्ट पडेल, सप्लाय डिमांडचा इश्यू होईल. तर एअर बाहेर जात नाही आहे, ट्रॅपिंग होईल, इन्फ्लेशन वाढेल. त्याच्यामुळे पल्मोनरी टॅम्पोन पण होईल, पल्मोनरी हायपरटेन्शन, RV ओव्हरलोड होईल, ते अरिथमिया आणि असिस्टोलपर्यंत जाऊ शकतं. ट्रॅपिंग झाल्यामुळे हे सर्व आपले जे रेसिड्युअल व्हॉल्यूम्स आहेत ते सर्व वाढणार आहेत. क्लिनिकली तुम्हाला सायलेंट चेस्टपासनं सगळ्यात सिव्हिअर किंवा मग पार्शल असेल तर वीज, एक्सपायरेटरी फेज लॉंग कळेल, ब्रीथ साऊंड्स कमी असतील, कफिंग सगळ्यात माइल्ड होईल. नंतर हायपॉक्सिया, हायपरकार्बिया होईल, स्लोप तुमचा शार्क फिन होईल, टाईट बॅग होईल, बाकीचे व्हॉल्यूम्स कमी होऊन जातील, पीक प्रेशर्स वाढतील. तर आपण कॉजेस बघू आता. ठीक आहे. तर कॉजेस मेन आहेत डिसीज स्टेट. डिसीज स्टेट इवन न्यूमोनियापासून स्टार्ट होते. न्यूमोनिया, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्मोकिंग, COPD, इवन अस्थमा, ब्रॉन्कायटिस हे तर झालेच, पण बाकीचे पण ट्रॅकिओमलेशिया, एडेमा, इन्फेक्शन, फॉरेन बॉडी ट्यूमर, तर एअरवे डिसीज काही पण असेल तर होणार. इरिटेशन, मेकॅनिकल इरिटेशन, मॅनिप्युलेशन, इंट्युबेशन, केमिकल म्हणजे सिक्रिशन्स असतील, ॲस्पिरेशन्स असतील, ॲस्पिरेशनमुळे पण होतो. तर ड्रग्स काय आहेत, हे इरिटंट ड्रग्ज आहेत. डेस आयसो, CO इरिटंट नाही आहे त्या मानाने. मॉर्फिन हिस्टामिन रिलीज करतं, हे लोक हिस्टामिन रिलीज करतात. म्युआ, ॲट्रा, बीटा ब्लॉकर स्वतः स्पाझम करणारा ड्रग आहे. हे ॲनाफायलॅक्टेड रिॲक्शन करणार आहेत. ॲस्पिरिन, एनसेड, निओस्टिग्मिन कोलिनर्जिक आहे. ॲट्रोपिन ग्लायकोपायलेटचा ओव्हरडोस झाला तर. ॲलर्जीज, कुठल्याही प्रकारच्या ॲलर्जीज, अटोपीची हिस्ट्री, मग कुठलंही ड्रग दिलं असेल, अँटीबायोटिक्स, IV कॉन्ट्रास्ट किंवा ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. ॲनास्थेशिया रिलेटेड बाबा लाईट प्लेन आहे, ॲनास्थेशिया ॲनाल्जेसिया व्यवस्थित नाही आहे, फुल ब्लॅडर आहे, विसेरा रिट्रॅक्ट केलेला आहे, काही स्मोक तिथे तयार झाला तर. तर इंडक्शनमध्ये मोस्टली कॉमन आहे इरिटेशन, ॲस्पिरेशन. बिफोर इंडक्शन इज ॲलर्जी. तुम्ही काही ट्यूब टाकण्यापूर्वीच झालं याचा अर्थ मोस्टली ते ॲलर्जिक असतं किंवा तुमचं ड्रग तुम्ही देता प्री इंडक्शनला त्याच्यामुळे झालं असेल. नंतर मग नॉन ॲलर्जिकमध्ये मग उरलेले येतात, मेकॅनिकल, फार्मॅकोलॉजिकल. इवन ॲलर्जीमध्ये पण ॲनाफायलॅक्टाईड येतील आणि प्रॉपर ॲनाफायलॅक्सिस येतील. तर इन्सिडन्स वाईज इंडक्शनमध्ये इरिटेशन मोस्ट कॉमन आहे. नंतर ट्यूब मिसप्लेसमेंट एंडोब्रॉन्कियल झाली तरी. नंतर ॲस्पिरेशन. 3 मेन कॉजेस आहेत, इरिटेशन, ट्यूब मिसप्लेसमेंट आणि ॲस्पिरेशन. मेंटेनन्समध्ये मग पुन्हा एंडोब्रॉन्कियल, इरिटेशन, ॲस्पिरेशन, ॲलर्जी. एक्स्ट्युबेशनला पण होऊ शकतं. लाईट प्लेन आहे, इनॲडिक्वेट रिव्हर्सल आहे, अँटीकोलिनिस्टरेज दिलं आहे, किंवा निगेटिव्ह पल्मोनरी एडेमा झाला आहे. तर न्यूमोनियामुळे सुद्धा स्पाझम होतो आहे. तर कुठलाही डिसीज असेल तरी स्पाझम होतो. मेकॅनिझम काय आहे, जे ॲफरंट आहेत एअरवेचे पूर्ण नोजपासनं लंगपर्यंत, ते वेगसने जातील न्यूक्लियस ट्रॅक्टस सॉलिटरीजपर्यंत आणि मग तिकडनं वॅसोस्पाझम होईल. त्याच्यामुळे आपण एअरवेपासून चालू करू शकतो, लोकल ॲनास्थेटिक देऊ शकतो. नंतर ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शनसाठी आपण मग
वोलाटाईल ॲनेस्थेटिक्स देऊ शकतो. तो म्हणतो वोलाटाईल ॲनेस्थेटिक्स आर बेटर दॅन इवन किटामी असं म्हटलं आहे त्याने या ऑनलाईनमध्ये. मग ब्रॉन्कोडायलेटर्स, बीटा 2 ॲगोनिस्ट, नंतर इप्राट्रोपियम ब्रोमाइडपर्यंत देऊ शकतो. लागलं तर ॲड्रिनॅलिन नॅप किंवा आय व्ही, मॅक्सल्फ आणि अमायनोफॅलिन पण देऊ शकतो. नंतर सेंट्रलमध्ये मग तुमचं डिप्रेशन वाढवा, म्हणजे डीपन द प्लेन करा. तुम्हाला वाटतं आहे ब्रॉन्कोस्पाझम झाला, 100% FiO2 वर टाका, मॅन्युअलवर टाका, बॅक बघा, मॅन्युअली व्हेंटिलेट करा, प्लेन हायर करा, मॉनिटर्सवरनं कन्फर्म करा, ऑस्कल्टेट करा. प्लेनसाठी तुम्ही इन्हेलेशनल द्या, जर स्पाझम आहे कमी जाते वाटतं तर आय व्ही द्या, किटामिन द्या आय व्ही. नंतर ब्रॉन्कोडायलेटर देऊ शकता, इप्राट्रोपियम ब्रोमाइड देऊ शकता. फर्स्ट लाईन ऑफ थेरपी इज सॅल्ब्युटामॉल 6 to 8 पफ किंवा नेबुलायझेशन. आय व्ही देणं इज रिस्की, ॲरिथमियाज होतात. ॲलर्जीज कशा कळून येतील डी डीमध्ये, तर इमिजिएटली ॲक्ट होतील आणि रिस्पॉन्स मोठा असतो, म्हणजे हिमोडायनॅमिक आणि रेस्पायरेटरी पॅरामीटर्स जे आहेत ते जास्त हालतात ॲलर्जिकमध्ये. नॉन ॲलर्जिक युजली आफ्टर इंट्युबेशन होतात आणि एवढे सिरियस नसतात. ॲलर्जिक असेल तर तुम्हाला ॲड्री, फ्लुईड आणि स्टिरॉइड द्यावं लागेल. ब्रॉन्कोस्पाझम पर से असेल तर मग तुम्हाला इनहेल्ड आणि डीपन द प्लेन. ॲलर्जीसाठी स्टॉप वॉट एव्हर इज द स्टिम्युलेटिंग एजंट. मग ॲड करू शकता. प्री ऑपमध्ये तुम्ही भरपूर सारे प्रश्न विचारू शकता रिस्क फॅक्टरनुसार, स्मोकिंग, ॲलर्जी, अस्थमा, COPD, इन्फेक्शन्स, ओबेसिटी, GERD पण त्याच्यात येईल. ठीक आहे, चलो, थँक्यू.